फॅशन हा एक लक्झरीचा भाग आहे, बरोबर ना? एखाद्या व्यक्तीच्या वापरण्याच्या वस्तूंवरून किंवा त्याच्या कपड्यांवरून ठरत नाही, तर ती डिफाईन होते त्या व्यक्तीच्या स्टेटसवरून. त्याचा ॲड्रेस सुद्धा त्याला प्रीमियम असावा वाटतो. म्हणूनच आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत तुमचा बालेवाडीचा परमनंट ॲड्रेस. त्यातला त्यात हा 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, ज्याचा कार्पेट एरिया असणार आहे 1980 स्क्वेअर फीट. आणि या डबल हाईट लिव्हिंग एरिया सोबतच ही डबल हाईट बॅल्कनी. ब्युटिफुल. आणि या प्रीमियम गोष्टी इथेच थांबत नाहीत, तर खऱ्या अर्थाने सुरू होतात. तसं बघायला गेलं तर हा 4 एकरचा प्रोजेक्ट आहे, ज्यात 4च प्रीमियम 22 मजली टावर्स असणार आहेत. आणि सोबतच इथे तुम्हाला पर फ्लोर 4च अपार्टमेंट्स मिळणार आहेत. चला तर मग अनुभवूया आजचा हा जबरदस्त असा बालेवाडीचा परमनंट ॲड्रेस. तर आज आपण बघणार आहोत इथला 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट, जिथे तुम्हाला सर्वच गोष्टी अगदी लक्झुरियस अँड प्रीमियम मिळणार आहेत तुमची लाईफस्टाईल अपग्रेड करण्यासाठी. सुरुवात करूया इथल्या एंट्रन्स पासूनच, जिथे तुम्हाला 8 फीट हाईटचा वुडन लॅमिनेटेड डोअर तर मिळणारच आहे, पण सोबतच तुम्हाला विथ नेट इथे एक सेफ्टी डोअर सुद्धा मिळणार आहे. आणि ही लॉबी तर बघा, किती सुंदर लॉबी देण्यात आलेली आहे. एंट्रन्स लॉबी एकदम परफेक्ट असणार आहे. बाहेर डिजिटल डोअर लॉक आहे, व्हिडिओ डोअरबेल असणार आहे. आणि आणखी एक लॉबी तुम्हाला या स्पेसमध्ये इथे मिळून जाते. आणि हो, बटरफ्लाय लेआउटमध्ये हा 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट आहे. तर तुमची पहिली बेडरूम या बाजूला आहे, जिथे तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळून जातो. आणि या लॉबीमध्ये तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे इथे गणपती बाप्पाची मूर्ती, गौतम बुद्धांची मूर्ती, इकडे शू रॅक, शो पीस असं सगळं काही डिझाईन करू शकता. बट नाव come with me in this humongous, spacious and grand living area. काय बघताय? हाईट तुम्हाला डुप्लेक्स वाटतोय ना? पण अजिबात नाही, हा डुप्लेक्स नाहीये. तर इथे तुम्हाला 21 फुटांच्या हाईट सहित हा डबल हाईटचा लिव्हिंग एरिया मिळणार आहे. सो किती ग्रँड वाटतोय ना? तुम्हाला माहिती आहे, या लिव्हिंग एरियाची ही जी विड्थ आहे ना, हीच 17 फूट असणार आहे. म्हणजे बाकी ठिकाणी जेवढी तुम्हाला लेंथ मिळते तेवढी तर इथे तुम्हाला विड्थ मिळून जाते, रुंदी मिळणार आहे. आणि लांबी अर्थात लेंथ जी आहे ती तर 21 फूट. तसं बघायला गेलं तर हा तुमचा लिव्हिंग अँड डायनिंग असणार आहे, पण इथे असं डिझाईन करण्यात आलेलं आहे. तुमचा जो इनफॉर्मल डायनिंग किंवा लिव्हिंग असणार आहे तो वेगळा डिझाईन केला आहे, तो आपण बघूयाच. पण त्या अगोदर बघा किती सुंदर वाटतं हा डबल हाईट लिव्हिंग एरिया. या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला होम ऑटोमेशन सुद्धा मिळतं, जिथे टच सेन्सर, स्विच बोर्ड्स आहेत. तुम्ही व्हॉइस कमांड, स्मार्टफोन सगळ्या गोष्टींनुसार तुमचे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस इथे तुम्ही ऑपरेट करू शकता. किती सुंदर सगळ्याच आहे. TV युनिट म्हणा, सोफा, सिटिंग सगळं काही तेवढंच भारी. आणि होम ऑटोमेशन सोबत आणखी एक सांगतो की इथे तुम्हाला ही एक गोष्ट युनिक मिळून जाते, ज्यात तुम्हाला हे रिमोट कंट्रोल्ड कर्टन्स बसवता येणार आहेत. आणि अशा प्रकारेच तुम्ही डिझाईन करू शकता, कारण बाल्कनी सुद्धा तर डबल हाईट आहे. आणि तिकडे गेल्यावर ना तुम्हाला एक मस्त गोष्ट किंवा मजा दाखवतो. आणि बघताय का, आत्ता इथे पाऊस सुरू आहे आणि ऍक्च्युअल मध्ये आपल्याला वातावरणाचा अंदाजा सुद्धा लागतोय. भारी आहे की नाही ही गोष्ट? कारण काय माहिती का, सेल्स ऑफिसच्या फर्स्ट फ्लोअरवरती हा डबल हाईट लिव्हिंगचा 4 BHK अपार्टमेंट बनवला आहे, जो की सॅम्पल फ्लॅट आहे. पण इथून ना ऍक्च्युअल फ्लॅटची वाईब येते. म्हणजे बाल्कनी मधून तुम्हाला कशी वाईब येणार आहे, किती लाईट येईल, किती फ्रेश हवा असेल आणि व्ह्यूज दिसतील. मी आत्ता इथे फर्स्ट फ्लोअरवरती, तरी मला हायवे दिसतोय. आणि इव्हन बालेवाडीचे सुद्धा तुम्हाला व्ह्यूज तुमच्या या बाल्कनी म्हणण्यापेक्षा स्कायडेक मधून दिसतील. भारी आहे ना? डबल हाईट, वरतून खालतीपर्यंत तुम्हाला ग्लास मिळतात. इथे हे 90% साऊंड प्रूफचे ग्लास डोअर्स आहेत, वुडन टेक्स्चर टाईल्स आहेत. त्याचबरोबर इथे तुम्हाला हे ग्लास फसाड सुद्धा मिळून जातात, ते सुद्धा एवढे जास्त मोठे. म्हणजे बघा ना, याची सुद्धा 21 फूट तुम्हाला लेंथ मिळून जाते. स्कायडेकच आहे ना हा खरा? ते तर झालंच, पण इथे तुम्हाला ॲम्युनिटीज सुद्धा 50 पेक्षा जास्त मिळतात, ज्यामुळे 100% तुमची लाईफ जी आहे ती अपग्रेड होणार आहे. अर्थात तुम्हाला इथे ॲम्युनिटीजमध्ये स्विमिंग पूल मिळणार आहे, त्यानंतर क्लब हाऊस आहे, जिम आहे, पिकल बॉल कोर्ट आहे, क्रिकेट टफ म्हणजे क्रिकेट बास्केट मिळणार आहे, बास्केटबॉल कोर्ट मिळणार आहे. आणि अशा बऱ्याच अल्ट्रा लक्झुरियस ॲम्युनिटीज. सिनियर सिटीजन्ससाठी गार्डन असणार आहे, मुलांसाठी किड्स प्ले एरिया आहे, एंट्री एक्झिट सेपरेट असणार आहेत. खूप प्रीमियम प्रोजेक्ट आहे. 4 एकरमध्ये 4च टावर्स असणार आहेत, ते सुद्धा 22 मजली. मग विचार करा काय भारी व्ह्यू आणि काय भारी मजा येईल ना इथे. मला तर हे सगळे जाम आवडले. माझं म्हणणं आहे तुम्ही सुद्धा प्रत्यक्ष येऊन नक्की बघा बरं का. इथे मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे
फक्त हा डबल हाईटचा लिव्हिंग वालाच 4 BHK इथे नाहीये, तर नॉर्मल 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट सुद्धा मिळणार आहे आणि 3 BHK सुद्धा मिळेल बरं का. मग तुम्ही म्हणाल त्याचे डिटेल्स द्या, ते बघायचं आहे आम्हाला. हो नक्की देऊ ना, सोपं आहे. जर ते डिटेल्स हवे असतील, कार्पेट प्राइसिंग बरंच काही जाणून घ्यायचंय, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये इथे व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा. तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टशी कनेक्ट व्हाल. मग ते तुम्हाला डिटेल्स पाठवतील किंवा तुम्हाला ज्या माहिती किंवा डिटेल्स हवेत ते त्यांच्याकडून मागून घ्या. आणि हो, जर तुम्हाला आत्ता कॉलवरती बोलायचंय, साईट व्हिजिटला यावं असं वाटतंय, तर स्क्रीनवरती हा आमचा नंबर दिलेला आहे 8282827441. या आमच्या नंबरवरती कॉल करून सुद्धा तुम्ही लगेच प्रॉपर्टी एक्सपर्ट्सला बोलू शकता. जसं की आपल्या बाकी बेडरूम्स तिकडे आणि ही बेडरूम इकडे, म्हणून हा बटरफ्लाय लेआउट 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट आहे. तर इथे तुम्हाला या बेडरूममध्ये सुद्धा एक नवीन सरप्राईज आहे, कारण ही सुद्धा आपली पहिली मास्टर बेडरूम आहे, ज्या बेडरूमला अगदी लॉबीमधूनच ॲक्सेस मिळतो, या अर्थी प्रॉपर प्रायव्हसी. चला बघूया. वा, आत येताच वेलकम करायला हा एक्स्ट्राचा स्पेस, जिथे तुम्ही अगदी असाच काउच डिझाईन करू शकता. खूप ब्युटिफुली डिझाईन केलेली बेडरूम आहे. इकडे सुद्धा बघा किती लक्झरियस वाटतंय. हा सेपरेट एवढा मोठा किंग साईज बेड, आणि ॲक्च्युअलमध्ये फार मोठा आहे बरं का. इवन रूम साईजेस सुद्धा तशाच स्पेशियस आहे, तुम्ही बघू शकता. अगदी 12 बाय 11.25 ही बेडरूम असणार आहे. त्यात तुम्हाला फुल लेंथ विंडो सुद्धा मिळून जाते. प्रॉपर बेड तर डिझाईन करू शकताच, पण त्याचसोबत तुम्हाला माहिती आहे का, इथे वॉर्डरोब दिसत नसेल तर हा पहिला वॉक इन वॉर्डरोब या पहिल्या मास्टर बेडरूम मध्ये मिळणार आहे, जिथे एवढा भारी वॉर्डरोब डिझाईन करता येणार आहे. आणि हो, ड्रेसर स्पेस, वॉक इन वॉर्डरोब, त्यानंतर चेंजिंग रूम, असं काही डिझाईन करू शकता. 8 बाय 8 साईज आहे, म्हणजे 0.5 बेडरूम एवढा तर वॉक इन वॉर्डरोब आहे, फक्त नावाला दिलेला नाहीये. वॉशरूम सुद्धा इथले प्रत्येक वॉशरूम तेवढेच प्रीमियम आहेत. अगदी डिफरंट थीममध्ये डायडो टाईल्स तुम्हाला इथे मिळून जातात. फ्लोरिंग तेवढीच भारी. ग्रो हँड टॅटूच्या CPI सॅनिटरी फिटिंग्स अँड फिक्चर्स, म्हणजे सगळंच प्रीमियम आहे ना हो. या घरामध्ये मिळणारी फ्लोरिंग पासून ते सीलिंग पर्यंतची प्रत्येक फिटिंग एवढी प्रीमियम की तुम्हाला अगदी असं फील होईल की तुम्ही खरंच एखाद्या बंगलोमध्ये राहताय आणि तुम्ही स्वतः चूज केलेल्या गोष्टी इथे असणार आहेत. म्हणजे हे टच सेन्सर स्विच बोर्ड झाले, त्यानंतर तुमच्या व्हिडिओ डोरबेलचा जो तिथे इंटरफेस स्क्रीन असणार आहे ती सुद्धा मिळून जाते. मार्बल फ्लोरिंग म्हणा, आणि हा लिव्हिंग तर पुन्हा पुन्हा बघावं असं वाटतं नाही का. आणि आता आपण आलोय तुमच्या या किचन स्पेसमध्ये. अर्थात तुमचा हा एक सर्वात आवडता स्पेस असतो, घरातल्या महिलांना ही जागा आवडते. इकडे तुमच्यासाठी काहीतरी नवीन आहे, पण त्या अगोदर हे एवढं मोठं असं मिळणारं किचन तरी बघून घ्या. काय आहे ना, बऱ्याच फ्लॅट्समध्ये असं होतं की 4 BHK असतो, 3 किंवा 4.5 असतो. घर तर मोठं असतं, सगळ्या रूम साईजेस मोठ्या, पण किचनच लहान देऊन टाकतात. मग तिथे कुठेतरी आपल्या घरातल्या महिलांचा डिसमूड होतो, कारण त्यांची आवडती जागा आहे. त्यांना नवीन नवीन गोष्टी इथं संग्रहित करून ठेवायला आवडतात, डिझाईन करायला आवडतं. आणि हे किती भारी केलंय. या बाजूला तुमची मायक्रोवेव्ह, ओव्हन्स, फ्रीज, डबल डोर एवढं मोठं फ्रीज सुद्धा फिटिंगमध्ये बसेल. C शेपमध्ये इथे तुम्हाला हा किचन प्लॅटफॉर्म जो क्वाड्सचा असणार आहे, या बाजूला कुकिंग करता येणार आहे. हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे अँड ओपन टू स्काय तुम्हाला इथे ही विंडो मिळून जाते, ज्यामुळे प्रॉपर एअर अँड व्हेंटिलेशन राहणार आहे. सनलाईट आत्ता तुम्हाला दिसतोय तेवढा प्रॉपर या संपूर्ण घरात तुम्हाला मिळून जातो. इथे कुकिंगसाठी एक सिंक देण्यात आलेला आहे, जे आतल्या बाजूने आहे. तिथे तुम्ही व्हेजिटेबल्स वगैरे वॉश करू शकता. अँड कम विथ मी, इथे तुम्हाला हा इन्क्लोज ड्राय एरिया मिळून जातो. ज्या इन्क्लोज ड्राय एरियामध्ये तुम्हाला इथे आणखी एक सिंक देण्यात आलेला आहे, जिथे तुमचे हाऊस हेल्प युटेन्सिल्स वॉश करतील. इथे तुम्हाला एक फुल लेंथ विंडो, अर्थात एक विंडो आहे, ही सुद्धा ओपन टू स्काय आहे. आणि मग इकडे काय, तर इकडे हा तुमचा स्टोरेज स्पेस असणार आहे, जिथे तुमच्या ग्रॉसरीज वगैरे एक्स्ट्राच्या वस्तू प्रॉपरली हाईड होतील. किंवा मग पूजा स्पेससाठी अगदी प्रॉपर असा स्पेस आहे. तिथे तुमच्या घरासोबत तुमच्या देवाचं देवघर सुद्धा तुम्ही तेवढ्याच सुंदर प्रकारे डिझाईन करू शकता. म्हणजे किती भारी आहे ना. आणि आता पुन्हा आपण या स्पेसमध्ये अजून एकदा आलेलो आहोत. अँड अजून एकदा या बाजूला जर जाऊन आपण बघितलं तर इथे आपण आलेलो आहोत तुमच्या कॉमन किंवा किड्स बेडरूममध्ये. मग तुम्ही म्हणाल की नेमका डायनिंग एरिया कसं काय दिसतोय, तर बरोबर आहे, ती अगोदर किड्स बेडरूमच होती आणि एवढा तुमचा डायनिंग एरिया होता. पण इथे तुम्हाला थोडंसं व्हिज्युअलाइज करण्यासाठी हा डायनिंग एरिया असा डिझाईन केलेला आहे. इथली वॉल जी आहे ती रिमुवेबल आहे, तुम्ही कस्टमाइज करू शकता, हवं असेल तर असं ठेवू शकता किंवा तुमच्या मनासारखं हे डिझाईन करू शकता. एवढा मोठा 6 सीटर डायनिंग टेबल डिझाईन केला आहे, क्रॉकरी युनिट आहे, आणि अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे मनासारख्या डिझाईन करता येणार आहेत. अर्थात हे प्रिव्हिलेज आहे की जर तुम्हाला घरातलं इंटेरियर तेवढं सुंदर आवडत असेल तर या घराला तुम्ही अगदी तसंच डिझाईन करू शकता.
या बाजूला फुल लेंथ विंडो असणार आहे आणि त्या बाजूला तुमच्या किचनची ओपन टू स्काय विंडो, जेणेकरून संपूर्ण घरात हवा खेळती राहील. आणि इकडे बघताय एक काउच, एक टीव्ही लावून जर या सुद्धा स्पेसला तुम्ही तुमच्या हॉबी स्पेससाठी युटिलाइज केलं तर भारीच आहे ना. म्हणजे सर्वच गोष्टी अगदी मनासारख्या. भारी वाटतं ना तुम्हाला? जर तुम्ही पुढे याल तर तुम्हाला दिसेल की आपण पुन्हा एकदा या कॉमन लॉबी स्पेसमध्ये येऊन जातो. आणि आणखी एकदा आठवण करून देतो, आता हे कस्टमायझेबल ऑप्शन, एवढ्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय, सांगतोय, हे सांगत असताना जर अजून एकदा तुम्हाला लेआउट बघायचं, युनिट प्लॅन किंवा फ्लोअर प्लॅन्स बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हॉट्सॲपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही व्हॉट्सॲपवरती आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्टकडून या सर्व गोष्टी माहिती मागून घ्या. म्हणजे तुम्हाला व्हिजिटला इथे बघायला यायच्या आधी घरीच बसून बघता येईल की नेमकं काय काय कसं कसं आहे. आणि जेव्हा व्हिजिटला याल, इथे प्रत्यक्ष याल, तेव्हा तुम्हाला लगेच कळून जाईल की फ्लॅटचं लेआउट ऑलरेडी डोक्यात आहे आणि इथे आल्यानंतर ते तुम्हाला बघायला मिळतंय तर किती सोपं होऊन जाईल नाही का. प्राइजेस सुद्धा कळून जातील, लोकेशन व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. आणि जर फोनवरती तुम्हाला लगेच व्हिजिटला यायचं आहे तर हा स्क्रीनवरती नंबर आहे 8282827441. या नंबरवरती कॉल करून लगेच आमच्या गेट सेट असेटच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट्सना, सेल्स एक्झिक्युटिव्हला तुम्ही बोलून घ्या. कारण अशा गोष्टी लिमिटेड असतात आणि प्रीमियम व्यक्तींसाठी, ज्यांना प्रीमियम फील आवडतो त्यांच्यासाठीच असे ऑप्शन बनलेले असतात, ते सुद्धा प्रीमियम लँडमार्कवरती. बरं चला, आता तुम्हाला इथला हा कॉमन वॉश बेसिन एरिया दाखवतो, जो एवढा सुंदर आहे. असा प्लॅटफॉर्म राऊंड शेपमध्ये एक बेसिंग मिळणार आहे, एक ग्लास असंच इथे तुम्ही हे करू शकता. पिलर टॅप, जो खरंच एक प्रीमियम सेगमेंटचा भाग आहे, तो तुम्हाला इथे मिळून जातो. स्विच बोर्ड कनेक्शन फॉर दी हेअर ड्रायर्स, इथे तुम्हाला हे स्विच बोर्ड कनेक्शन आहेत, कारण या बाजूला तुमचं कॉमन वॉशरूम असणार आहे. इथे सुद्धा वेगळ्या थीममध्ये टाईल्स, मोठं वॉशरूम आहे, प्रॉपर पावडर रूम नाही, त्यामुळे तुम्हाला इथे शॉवर सेट जो आहे, मिक्सर, प्रीमियम ब्रँडमध्ये ग्रो अँड टोटोच्याच फिटिंग्स मिळून जातात. अर्थात सर्व काही प्रीमियम आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे या घरातली प्रत्येक बेडरूम ही मास्टर बेडरूमच आहे. मग आता तुम्ही सांगा, या दोन्ही बेडरूमपैकी कुठली बेडरूम अगोदर बघायची बरं? इकडे एक सरप्राईज आहे, हीच बेडरूम बघूया का? आणि ते सरप्राईज मी तुम्हाला या बेडरूममध्ये आल्याच सांगतो, ते म्हणजे इथे तुम्हाला हा वॉक इन वॉर्डरोब आणखी एक मिळणार आहे. म्हणजे आपण आता हा दुसरा वॉक इन वॉर्डरोब बघतोय. असाच सुंदर वॉर्डरोब, ड्रेसर स्पेस तुम्ही डिझाईन करू शकता. मागच्या बाजूला मिरर आणि इथे सुद्धा एक सुंदर अशा थीमचं 8x5 साईजचं अटॅच्ड वॉशरूम. आणि इथे सुद्धा सेम तुम्हाला टोटो अँड रोहेच्याच फिटिंग्स मिळणार आहेत. त्यातल्या त्यात आणखी एक सरप्राईज म्हणजे ही बेडरूम तुम्हाला 15x11.5 साईजची मिळून जाते. म्हणजे काय हो, एखाद्या 2 BHKचा लिव्हिंग एरिया या बेडरूम एवढा असतो ना, खरं की नाही? पण इथं बेडरूम एवढी स्पेशियस असेल तर काय राजेशाही थाट काय फील येईल ना. म्हणजे आता बेड जर बघाल तुम्ही, प्रत्यक्षात आल्यावर सुद्धा बघा, फारच मोठा डिझाईन केलाय. काही फ्लॅटमध्ये असतो तसा छोटा बेड डिझाईन करतात, रूम मोठी दिसावी म्हणून, पण बेडरूमच एवढी मोठी की तसं काही गरजच नाहीये. आणि या बेडवरती आराम करत करत तुम्ही बाहेरचे पॅनोरामिक व्ह्यूज सुद्धा बघू शकता, कारण इथली फुल लेंथ विंडो तुम्हाला साधारण नाही तर ती एल शेपमध्ये मिळणार आहे. म्हणजे एकदम भारी फील, बाल्कनीपेक्षाही भारी फील येतो बरं का, कारण बेडरूम सुद्धा मोठी आहे. बरं, आता लॉजिकली आपण तसं बघायला गेलं तर तिसरी बेडरूम बघतोय ना, मग तिसरी बेडरूम बघतोय तर इथेच मी तुम्हाला 3 BHKचे कार्पेट एरिया सांगून देतो. 1294 ते 1302 स्क्वेअर फीट पर्यंतचे इथे 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट्स आहेत. काय म्हणताय, प्राइस जाणून घ्यायची? अहो मग त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आपण जेव्हा नंतर ही बेडरूम बघू त्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती अजून देतो. आणि अजून सुद्धा आत्ता सुद्धा माहिती हवी असेल तर खाली बघू शकता 8282827441 हा आमचा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करा आणि लगेच प्रॉपर्टी एक्सपर्टशी बोलून तुम्ही माहिती घेऊ शकता, किंवा कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक तर दिलेलीच आहे. चला आता बघूया इथली राजेशाही थाट असणारी मास्टर स्वीट. आणि या बेडरूममध्ये येताच इथली साईज ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे, कारण 15x16ची बेडरूम. कमाल आहे ना. म्हणजे लिव्हिंग एरिया सुद्धा एवढा मिळत नाही. तसं बघायला गेलं तर विड्थ आणि लेंथ जवळजवळ सारखीच वाटतीये, पण इथे वॉर्डरोब वगैरे डिझाईन केलाय तर तुम्हाला थोडासा डिफरन्स दिसत असेल, कारण स्क्वेअर शेपच झाला ना. 15x16 म्हणजे 1 फुटांचा डिफरन्स. त्यात वॉर्डरोब म्हणा, बेड म्हणा, सगळं एवढं प्रॉपरली डिझाईन केलंय ना, एकदम कमाल. अँड लुक ॲट दिस इंटेरियर, मोस्ट ब्युटिफुल अँड लक्झुरियस बेडरूम मला ही वाटली. आता तुम्ही 5 स्टार 7 स्टार हॉटेल्समध्ये स्टे करत असाल, त्याचबरोबर तिथे तुम्ही सूट्स बुक करत असाल तर अगदी असंच डिझाईन केलेलं असतं ना सगळं. अँड लुक ॲट दिस ग्रीन कलर, इट रिप्रेझेंट्स लक्झुरी. म्हणून तर स्टारबक्स किंवा लँड रोवरच्या कलरमध्ये सुद्धा हे कलर्स यूज केलेले आहेत. दॅट मीन्स लक्झुरी व्यक्तीची बेडरूम सुद्धा अशी महाराजासारखी लक्झुरी असली पाहिजे
आणि तुम्हीही माझं मत आहे थोडंसं इन्स्पायर होऊन असं डिझाईन करू शकता. आणखी मार्केटमध्ये तसे भरपूर ऑप्शन्स आहेत, बट आय लाईक इट. खूपच सुंदर आहे. इथे सुद्धा बघा, इथे सुद्धा तसा लाईट शेड आहे. अँड दिस वॉशरूम इज प्रिटी लक्झुरियस अँड ब्युटिफुल, कारण इथे सुद्धा तुम्हाला कार्बन ग्रे थीममध्ये वॉशरूम मिळणार आहे. सेम टोटोच्या फिटिंग्स असणार आहेत. आणि हो, मास्टर बेडरूम आहे म्हटल्यावर एवढ्यातच थांबत नाही, तर मास्टर स्वीटला बाल्कनी सुद्धा असायला हवी ना. मग ती बाल्कनी तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. आणि बाल्कनी बघताच तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या अगदी लिव्हिंग एरियाच्या बाल्कनीमध्ये आहात, कारण आहेच तेवढी भारी आणि मोठी सुद्धा. बघताय ना, अगदी सी शेपमध्ये तुम्हाला इथे ग्लास फसाड्स मिळणार आहेत. 15.5 फुटांच्या लेन्थ ही बाल्कनी तुम्हाला मिळून जाते. सेम टाईल, सेम फिटिंग, सगळा फील सेम. आणि तिन्ही बाजूचा व्ह्यू भारी आहे ना सगळं. म्हणून तर हिला मास्टर बेडरूमची बाल्कनी म्हणतात. आता हे सर्व काही बघून, हे आलिशान घर बघून तुम्हालाही असंच वाटतंय ना की तुमचा सुद्धा परमनंट ॲड्रेस जो आहे तो बालेवाडीचा झाला पाहिजे, ते सुद्धा या प्रीमियम घरासोबत, जिथे तुम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या रूम साईजेस, एवढं मोठं किचन डायनिंग एरिया आणि हा डबल हाईटचा लिव्हिंग एरिया मिळणार आहे या 4 BHK प्रायव्हेट अपार्टमेंटमध्ये, ज्याचा कार्पेट एरिया इथे तुम्हाला 1980 स्क्वेअर फीट मिळणार आहे. आणि किंमत 3,50,00,000 रुपये ऑल इन्क्लुसिव्ह. अर्थात हे घर खरंच त्या स्टँडर्डच्या, त्या स्टेटसच्या लोकांसाठी आहे ज्यांचं आपण सुरुवातीला वर्णन केलं, ज्यांचे विचार या घराशी, लाईफस्टाईल या घराशी मॅच होते, ज्यांना वाटतं की आपली ही लाईफ CEO सारखी, CA सारखी, डॉक्टर्स सारखी, लॉयर सारखी आणि हाय क्लास लोकांसारखी असली पाहिजे, बिझनेसमॅन सारखी असली पाहिजे. त्यांच्यासाठी हे घर आहे. कारण या घरात पहिलं पाऊल ठेवताच तुमचं इम्प्रेशन मात्र संपूर्ण जगासमोर येणार आहे, तुमच्या सर्व नातेवाईक मित्रांसमोर येणार आहे. म्हणूनच सांगतो, इथे खरंच एकदा बघायला येण्याचा सुद्धा एक्सपिरियन्स फार जबरदस्त आणि ग्रँड असणार आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला या सेम कम्युनिटीमध्ये राहायचं असेल 4 BHK अपार्टमेंटमध्येच, तर नॉर्मल लिव्हिंग एरियासोबत सुद्धा 1710 स्क्वेअर फीटचा 4 BHK अपार्टमेंट इथे तुम्हाला मिळणार आहे, ज्याची किंमत फक्त 2,60,00,000 ऑल इन्क्लुसिव्ह पासून सुरू होणार आहे बालेवाडीमध्ये. आणि त्यातल्या त्यात 3 BHK सुद्धा अवेलेबल आहे, ज्याचं कार्पेट एरियाज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पण जर तुम्हाला अजून माहिती हवी आहे, जर तुम्हाला प्राइसिंग जाणून घ्यायची आहे, तर सोपं आहे ना. इथे स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, 8282827441. या आमच्या नंबरवरती कॉल करा आणि प्रॉपर्टी एक्सपर्ट्सला बोला. म्हणजे ते तुमची इथे साईट व्हिजिट फिक्स करतील, ते तुम्हाला आणखी माहिती देतील. तुम्हाला प्राइसिंग जाणून घ्यायची आहे, कार्पेट एरियाज जाणून घ्यायचे आहेत, फ्लोअर प्लॅन, युनिट प्लॅन, जे काही हवं आहे ते सर्व काही आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स तुम्हाला एका कॉलवरती देणार आहेत. आणि व्हॉट्सॲपवरती हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक तर तुम्हाला दिलेलीच आहे. त्या व्हॉट्सॲपवर लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही मिळवू शकता. पण कॉलवरती बोलल्यावर कसं आहे, तुम्हाला लगेच माहिती मिळते, तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता. आणि याच विकेंडला प्लॅन करा ना, कारण खरं बघायला गेलं तर या लोकेशनवरती हे घर एक्सपिरियन्स करणंच एक पर्वणी असणार आहे. जर तुम्हाला खरंच हे घर, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आम्हाला आणखी अशा गोष्टी दाखवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणखी काही प्रश्न असतील, तुम्हाला काही सुचवायचं असेल, काही वाटत असेल की या डबल हाईट लिव्हिंग एरियाचा फायदा काय काय नाही, सर्व तुमचे विचार आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा मंडळी. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या या गेट सेट असेट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.